नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासह देशभरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानात कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास, अन्नछत्र, पार्किंग, रूम, उद्यान तसेच दर्शन रांगेसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व तयारी करत असल्याची माहिती पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी दिली. आज बुधवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री यल्लम्मा देवस्थानाचा विकास तिरुमला तिरुपतीच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत श्री रेणुका यल्लम्मा पर्यटन विकास मंडळ बैठक यशस्वीपणे पार पडली आहे. त्यानुसार या परिसराचा कायापालट होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 100 कोटी तर राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी उभारला जाणार असून त्यासाठी लवकरच या विकास कामाला गती मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पर्यटन खाते यांच्यासह संचालक सौम्या बापट, जिल्हा पोलीस प्रमुख आदी उपस्थित होते. घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली. रोजगारासाठी ऊस तोडण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या एका जोडप्यामधील भांडणाचा शेवट अखेर पत्नीच्या मृत्यूमध्ये झालाय. गोकाक तालुक्यातील उपरट्टी येथे पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चांबूरदरा गावातील बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले यांचं लग्न 6 वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांना 2 मुले आहेत. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ते 14 जणांच्या गटासह ऊस तोडण्यासाठी गोकाक तालुक्यातील उपरट्टी गावात आले. मात्र पती बालाजी दारू पिऊन घरी आला होता आणि त्याने क्षुल्लक कारणावरून पत्नीशी भांडण केलं. भांडण हिंसक झाले आणि बालाजी जंगले यांनी त्याची पत्नी मीराबाई जंगले हिची दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी गोकाक पोलिसात गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी मुंबई मुक्कामी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बेळगाव सीमा भागातील तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात व्यथा मांडल्या. त्याचबरोबर बेळगाव सीमा भागात रोजगार मेळावा आयोजित करून बेळगाव सीमा भागातील तरुणांना महाराष्ट्र सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. त्यावेळी उदय सामंत यांनी बेळगाव सीमा भागातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा घेण्याचे आश्वासन दिले आहे. उदय सामंत यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र कर्नाटक सीमा खटला 2004 पासून प्रलंबित असल्याने येथील तरुण वर्ग बेरोजगारात होरपळतोय. सीमा भागातील बेरोजगार आणि पिचलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र एकीकरण युवा समिती संघटनेने केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजच्या दौऱ्यावर असून ते कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केले. जवळपास अर्धा तास मोदींनी गंगा आरती करत गंगा नदीला वंदन केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. निवडणूक मतदानाच्या दिवसांचा मुहूर्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्यासाठी ते सकाळी प्रयागराज एअरपोर्टवर दाखल झाले. प्रयागराजहून ते अरैल घाटावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बोटीने प्रवास करत त्रिवेणी संगमवर दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी गंगा नदीमध्ये स्नान करत अर्धा तास पूजा केली. महाकुंभ सुरू झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिलाच प्रयागराज दौरा आहे. पीएम मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एटीएस आणि एनएसजी सह इतर सुरक्षा पथकांनाही सतर्क करण्यात आलं आहे. संगम परिसरात निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे. अर्थसंकल्प 2025-26 हा शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या प्रश्नासाठी कोणतीच तरतूद नाही. गोरगरिबाला कोणताही न्याय न दिल्याने अर्थमंत्री, देशाचे पंतप्रधान यांनी हे बजेट निष्फळ ठरवलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकारने या बजेटमध्ये एकही शब्द काढला नाही. राबणाऱ्या जनतेला न्याय देण्यासारखं इतकं या सरकारकडे कोणतेही उपाययोजना नाहीत. त्यासाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या सरकारचा निषेध CITU संघटनेच्या वतीने नोंदवण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा CITUच्या वतीने बेळगाव ग्रामपंचायत, कामगार, शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी आणि इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रामतीर्थनगर येथील शिवालय सभागृहाचे उद्घाटन मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी बोलताना त्यांनी हे सभागृह सामाजिक कार्ये, विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक उद्देशांसाठी उपयुक्त ठरावे अशी इच्छा व्यक्त केली। तसेच समुदाय भवनासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। या भागातील नागरिकांची जुनी इच्छा पूर्ण झाली असून मान्यवर आणि स्थानिक आमदारांच्या सहकार्यातून हे सभागृह साकारल्याचे मंत्री जारकिहोळी यांनी सांगितले। याचा उपयोग लग्न समारंभ, सामाजिक कार्ये आणि विद्यार्थ्यांसाठी IAS व KAS परीक्षांची तयारी यासाठी करावा असे त्यांनी सुचवले। शिक्षणाला प्राधान्य दिल्याने विद्यार्थ्यांची प्रगती शक्य आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, खासदार जगदीश शेट्टर, भाजप नेते शंकर गौड पाटील, शिवालय ट्रस्ट कमिटी अध्यक्ष SS किवडसनवर आणि रामतीर्थनगर रहिवासी संघाचे सदस्य उपस्थित होते। बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक व परिसरातील युवकांचे लाडके शिवराज अनंतराव जाधव यांचा वाढदिवस हजारोंच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी बेळगाव परिसरातील अनेक नेते मंडळींसह स्थानिक युवक मंडळे, समाजसेवक, तरुण वर्ग आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती। या कार्यक्रमासाठी खास लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांनी आपल्या सहकलाकारांसोबत एकापेक्षा एक धमाकेदार लावण्या सादर केल्या। प्रत्येक गाण्याला मिळणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। अधूनमधून मिळणाऱ्या वन्स मोरने वातावरण एकदम मंत्रमुग्ध बनलं होतं। या कार्यक्रमाचे संपूर्ण लाईव्ह चित्रीकरण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आल्यानं नागरिकांना घर बसल्या हा कार्यक्रम पाहता आला। त्यामुळे जाधव कुटुंबियांच्या वतीने तरुण भारत डिजिटल मीडियाचे आभार मानण्यात आले। हलगा येथे मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महालक्ष्मी देवीच्या मूर्ती रंगरंगोटी कार्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी देवीचा जयघोष करण्यात येत होता। गावामध्ये 18 ते 26 मार्चपर्यंत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा साजरी करण्यात येणार आहे। त्यानिमित्त गावामध्ये विविध धार्मिक विधी करून महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला रंगरंगोटी कार्याचा शुभारंभ करण्यात आला। त्यानिमित्त सकाळी 7 वाजता मरगाई मंदिर परिसरात सर्व महिला मंगल कलश घेऊन उपस्थित होत्या। तसेच गावातील सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष धाकलू बेळगोजी यांच्या हस्ते मरगाई मातेचे पूजन करून आरती करण्यात आली। त्यानंतर कलश मिरवणुकीला वाजत गाजत सुरुवात करण्यात आली। यावेळी देवस्थान पंच समिती व महालक्ष्मी यात्रा समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। वडगाव येथील तलावांचा शेतकरी आपल्या जनावरांसाठी वापर करत असल्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही याकडे लक्ष देत तलावाचा विकास करावा, या वडगाव येथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली असून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांनी आज बुधवारी संबंधित तलावांना भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी वडगाव भागातील शेतकऱ्यांची बाजू मांडताना सांगितले की येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक तलावातील पाण्याचा आपल्या गायी, म्हशी वगैरे जनावरांना पिण्यासाठी आणि त्यांना धुण्यासाठी वापर करतात। वडगाव परिसरात पाळीव जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त शुभा बी यांनी खासबाग येथील बेघर निवारा केंद्राची पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या। महापालिकेने खासबाग येथे बेघरांसाठी निवारा केंद्र उभारलं आहे। या निवारा केंद्रामध्ये असलेल्या बेघर लाभार्थ्यांशी आयुक्तांनी चर्चा केली। कोणत्या कारणांमुळे आपण या ठिकाणी आला आहात अशी विचारणा त्यांनी केली। आता केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा मिळवा, तुम्ही रोजगार मिळवून घरी जाऊ शकता, घरच्या लोकांशी एकरूप होऊ शकता, तुम्हाला रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली। शेवटी त्यांनी केंद्राच्या स्वच्छतेबद्दल आणि अन्न पुरवठ्याबद्दल कौतुक व्यक्त केले। उत्तर कर्नाटक कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज यांच्या वतीने समाजातील विवाह इच्छुक उपवर आणि वधूंचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। यंदाचे त्यांचे हे 16वे वर्ष होते। ऑटोनगर येथील KH सभाभवन येथे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। दरम्यान 9 नूतन जोडप्यांना
यावेळी प्रत्येकी 1,25,000 रुपयांची भेट देण्यात आली। यावेळी बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके तसेच केंद्रीय समाजाचे अध्यक्ष गोपालभाई भावानी यांची खास उपस्थिती लाभली। याप्रसंगी उत्तर कर्नाटक कच्छ कडवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष रतनसिंहभाई हलपाणी, मंत्री हिम्मतभाई वादानी, आयोजन समितीचे अध्यक्ष जेठाबाई पोकार, महामंत्री जवेरीलाल दिवाणी, युवा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र दिवाणी, महामंत्री अरुण दिवाणी, महिला मंडळाच्या अध्यक्षा लताबेन पोकार, मंत्री हिनाबेन चांखला यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा उद्देश हा केवळ वेळ आणि पैसा वाचवणे हा होता। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज बुधवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 46.55% मतदान झाले होते। आतापर्यंत मुस्तफाबाद संघामध्ये 57% तर करावल नगर संघामध्ये 52% मतदान झाले आहे। दरम्यान जंगपुरा मतदारसंघात एका ठिकाणी पैसे वाटण्याच्या आरोपावरून आम आदमीच्या नेत्यांनी पोलिसांना धारेवर धरले। याच पद्धतीने उत्तर प्रदेशच्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। या ठिकाणीही दुपारी 3 वाजेपर्यंत 57% मतदान झाले आहे। एका ठिकाणी बुरखाधारी मुस्लिम महिलांनी मतदानाच्या वेळी अडचण निर्माण करण्याचा आरोप केला आहे। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज, प्रसिद्ध प्रवचनकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ह.भ.प. शिरीष महाराज मोरे वय 30 यांनी बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरी जीवन संपवले। या दुर्दैवी घटनेमुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर शोककळा पसरली आहे। त्यांचा मृतदेह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। विशेष म्हणजे येत्या 20 फेब्रुवारी रोजी शिरीष महाराज मोरे यांचा विवाह होणार होता। नुकताच त्यांचा साखरपुडा देखील झाला होता। लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मिळालेल्या माहितीनुसार काल मंगळवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास राहुल द्रविड कारने जात होता। त्याचवेळी रिक्षाने कारला धडक दिली। या संदर्भात कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली नाही, पण बेंगळुरूतील हाय ग्राउंड्स वाहतूक पोलीस ठाणे हद्दीमध्ये ही घटना घडली आहे। राहुल द्रविड कारने इंडियन एक्सप्रेस सर्कलवरून हाय ग्राउंडकडे निघाला होता। बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी belgavtourism.com ही पर्यटन विभागाने नवीन वेबसाईट सुरू केली आहे। वेबसाईटमध्ये जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे, स्मारके, पश्चिम घाट, धबधबे, धरणे आणि वन्यजीव सफारी यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। पर्यटन विभागाच्या संचालिका सौम्या बापट यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना माहिती दिली। बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सौम्या बापट यांनी नवीन वेबसाईटची माहिती दिली। त्यांनी सांगितले की नवीन वेबसाईटमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, तिथे जाण्यासाठीची वाहतूक सुविधा तसेच नवीन पर्यटन स्थळांविषयी माहिती असल्यास तीही समाविष्ट केली जाईल। हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामात 1 ते 15 जानेवारीपर्यंत गाळप 66,545.644 मेट्रिक टन झालेल्या ऊसाची प्रतिटन 3100 रुपयांप्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असल्याची माहिती अथर्व दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली। यावेळी संचालक विजय पाटील, सीईओ विजय मराठे व शेती अधिकारी उपस्थित होते। विना कपात एक रकमी ऊस बिले आरटीजीएसद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असल्याने शेतकऱ्यांना विना विलंब बिले मिळत असल्याचे त्यांनी सांगितले। अथर्व दौलत कारखान्याला तोडणी व वाहतूकदार यंत्रणेचे बहुमूल्य सहकार्य मिळत आहे। वाहतूक कंत्राटदार कारखान्याला गरजेप्रमाणे ऊस पुरवठा करत असून इथून पुढे देखील ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक यंत्रणांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी केले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।